त्यांनी महापुरुषांच्या प्रतिमेचं दर्शन घ्यावं, आशीर्वाद घ्यावा व पुष्पहार घालावा. महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व प्रमुख अतिथींना मी विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावं. मी आपल्या सर्व बंधू भगिनींना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावं. बसून घ्या. इथे जे कोणी शूटिंग काढताय त्यांनी थोडीशी जागा द्या. आपल्या शिवसेने संघटनेचे ज्येष्ठ नेते तसेच माजी सरपंच प्रदीप भाऊ आहिरे यांना मी विनंती करते की त्यांनी माननीय आपले महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांचे स्वागत करावे. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. त्याचबरोबर मी आपल्या महिला भगिनींना विनंती करते की त्यांनी देखील दादासाहेबांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. जिल्हा प्रमुख माननीय भाऊलालजी तांबडे यांचा सत्कार शिवसेनेचे युवा विस्तारक अनिल कुटे यांनी करावा. मी इथे उभे असलेले जे कोणी सगळे कॅमेरे आणि मोबाईल धरून उभे आहेत सर्व धारकांना विनंती करते की जे सगळे लोक आपल्यासाठी आले आहेत सगळ्या जनसमुदायाला दिसू द्या. थोडस जागा द्या. प्रत्येकाला दिसलं पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद. आपले शिवसेने नेते चिरागभाई मुलानी यांना मी विनंती करते की त्यांनी माननीय श्री भाऊसाहेब चौधरी शिवसेना सचिव यांचे स्वागत करावे. आपले शिवसेनेचे नेते श्री हर्षल भोसले यांना मी विनंती करते की त्यांनी आदरणीय संपर्क प्रमुख शिवसेना HL कामगार संघटनेचे उपाध्यक्ष श्री अनिल गवळी यांना मी विनंती करते की त्यांनी तालुका प्रमुख शिवसेना श्री अनिल कुंदे यांचे स्वागत करावे. आता मी आपले लाडके प्रदीप भाऊ आहिरे यांना विनंती करते की त्यांनी आपल्या कार्यक्रमाची प्रस्तावना द्यावी.
सर्वप्रथम ओझरचं ग्रामदैवत मारुतीरायांना आणि खंडेराव महाराजांना नतमस्तक होतो. आपल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करतो. त्याचप्रमाणे स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबजी ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. आणि माझ्या प्रस्तावनेच्या भाषणामध्ये आपल्या ओझर नगर परिषदेची निवडणूक लागली, त्या निवडणुकीच्या पॅनल निर्मिती आपण या ठिकाणी केली. त्या सर्व नगराध्यक्ष उमेदवार यांच्या प्रचाराच्या राहण्यासाठी आपल्याला या ठिकाणी लाभलेले महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री, आमचे मार्गदर्शक दादाजी भुसे साहेब, ज्यांनी हा पॅनल निर्माण केला, ते नाशिक जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख बावलालजी तांबडे, अनिकेतजी कुटे, महिला आघाडीच्या मंगला भास्कर आणि पॅनलचे सर्व नगराध्यक्ष पदासह नगरसेवकाचे उमेदवार, उपस्थित सर्व शिवसैनिक बांधव आणि भगिनी, मतदार बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी वेळ बराच झालाय. आपण ओझर नगर परिषदेमध्ये या ठिकाणी पॅनलची निर्मिती केली. आपल्या सर्वांचे, शिवसेनेचे सर्व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं बावलालजी तांबडे आम्हाला मुंबईला घेऊन गेले. साहेबांनी आपल्याला मुंबईला बोलवले. आम्ही सगळे मुंबईला गेलो. माझी कन्या श्वेता आयरेसह सिद्धांत आयरे आणि सगळे कार्यकर्ते युवा सेनेचे आम्ही मुंबईला गेलो आणि साहेबांचा आशीर्वाद घेतला. आणि साहेबांनी सांगितलं, या ठिकाणी तुम्ही या नगर परिषदेसाठी पॅनल तयार करा, शिवसेनेचे आपले शिवसैनिक उभे करा आणि त्या नगर परिषदेवर या ठिकाणी भगवा फडकवा असा आदेश आपल्याला साहेबांनी या ठिकाणी दिला. त्यानुसार आपण या ठिकाणी युतीमध्ये लढणार होतो. महायुती तर काही झाली नाही, परंतु आपली राष्ट्रवादी बरोबर युती झाली होती. महिन्यापासून आपण राष्ट्रवादीचा प्रचार आणि आपलाही प्रचार त्या ठिकाणी करत होतो. आणि ऐन पाहून बनण्याच्या 3 दिवस आधी त्यांनी सांगितलं की आम्ही सेपरेट या ठिकाणी लढणार आहोत, तुम्ही तुमचं बघून घ्या. त्यावेळेस त्याच्या आधी 2-3 बैठका झाल्या. भुसे साहेबांनी पण विद्यमान आमदारांना फोन केला, विचारलं खरंच आपली युती झालेली आहे का. त्यांनी या ठिकाणी सांगितलं की आपली युती या ठिकाणी झाली. आपले जिल्हा प्रमुख बावलालजी तांबडे त्या ठिकाणी 2-3 वेळेस गेलेत, त्यांची भेट घेतली. त्यांनी तेच सांगितलं की आमची युती झाली. तदनंतर भाऊसाहेब चौधरी असेल, नामदार नांदगावचे आमदार सुरजी अण्णा कांदे असतील, यांनी त्यांना विचारलं की आपली युती झाली का, परंतु त्यांनाही सांगितलं आपली युती झाली. तदनंतर ऐन
फॉर्म भरायच्या 2-3 दिवस आधी त्यांनी युती आपली तोडली. त्याचं कारण मलाही अजूनही कळालं नाही. बावळाजींनी त्यांना विचारलं, दादासाहेब 3 दिवस आधी पॅनल निर्माण करायचा मोठं आव्हान त्या ठिकाणी होतं. हे ओझर गावाचा इतिहास आहे. शिवसेनेने धनुष्यबाणाने 25 वर्ष ओझर गावाला आमदारकी दिली. या ओझर गावाने मला जसं आठवतं, मी पण 40 वर्षापासून समाजकारण आणि राजकारण करतो. त्या ठिकाणी जेवढ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या असतील त्या सर्वच्या सर्व धनुष्यबाणाने या ठिकाणी निवडून दिल्या. मी स्वतः पंचायत समिती सदस्य धनुष्यबाणावर या ठिकाणी निवडून आलो. मग आम्ही विचार केला, जर धनुष्यबाण हा ओझर गावाच्या घराघरामध्ये सर्वांच्या हृदयामध्ये या ठिकाणी रुतला आहे आणि त्या धनुष्यबाणाचा पॅनल आपण उभा केला नाही तर आपल्यासारखे करंटे कोणीच नाही. त्यामुळे मी बावळाजीला सांगितलं, बावळाजी संकट फार मोठं आहे, दिवस फार कमी आहेत, आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये पॅनल उभा करावा लागेल, नाही तर लोक आपल्याला नावं ठेवतील. आपण फार पुढे या ठिकाणी निघून गेलो. बावळाजींनी निवडणुका लागल्यापासून आमच्या सोबत ते राहिले. त्यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलं. भाई काळजी करू नका, साहेबांच्या आदेशाने आपण पॅनल निर्मिती करू. पॅनल निर्मिती करताना अनेक अडचणी आल्यात. समोरच्या उमेदवारांनी एका वार्डामध्ये 5-5, 10-10 डमी फॉर्म भरले, जेणेकरून तुम्हाला उमेदवार मिळाले नाही पाहिजे, कोणालाही उमेदवार नाही मिळाले पाहिजे. परंतु माननीय एकनाथजी शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून, शिवसेनेवर विश्वास ठेवून भराभर माणसं आमच्याकडे आली आणि आम्हाला सांगितलं की साहेब आम्हाला तुमच्या पॅनलकडनं उमेदवारी करायची आहे, आम्हाला उमेदवारी द्या. त्यामध्ये आमचे विकासजी खटाळे असतील, म्हणजे सर्वच भोसले साहेब असतील टाउनशिपमधून तर अशी परिस्थिती होती की ज्या उमेदवारानं आमदारांचं 10 वर्ष विरोधात काम केलं, आम्ही महायुती म्हणून इमाने इतबारे विद्यमान आमदार दिलीप काकांचं काम केलं. 3 महिने माझा पोरगा त्यांच्यासोबत पूर्ण युवा सेनेची टीम घेऊन, शिवसेनेची टीम घेऊन प्रत्येक खेड्यापाड्यात गावागावात फिरला. मी पण त्याच्यासोबत फिरलो. गावातील अनेक नेत्यांना मी अंगावर घेतलं. काकांसाठी खूप भाषणं या ठिकाणी केले, परंतु काकाने आमची कदर या ठिकाणी केली नाही. काकाने विकास केला असेल, परंतु तो विकास आमचे सर्व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, ते नगर विकास खात्याचे मंत्री आहेत, त्यांनी या ठिकाणी निधी दिला. त्यामुळेच या गावाचा या ठिकाणी थोडाफार विकास त्या ठिकाणी झाला. त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी पॅनल निर्मिती त्या ठिकाणी केली, जिद्दीने पेटून केली. आणि या गावामध्ये ओझर शहर अतिशय मोठे आहे. लोकसंख्या मतदार जरी 48,000 असेल, परंतु गावाची लोकसंख्या ही 1,00,000-1.25 लाखाच्या घरामध्ये आहे. हे ओझर गाव अतिशय सुशिक्षित गाव आहे, साक्षर गाव आहे. या ठिकाणी एचएल, एअरफोर्स आणि ओझर मधले कामगार त्या ठिकाणी एचएल मध्ये काम करतात. आणि या ठिकाणी पॅनलची निर्मिती करत असताना आम्ही अतिशय सुशिक्षित उमेदवार, माझी मुलगी आहे, बी सिव्हिल झालेली आहे. या ठिकाणी अनेक आमच्या विरोधकांनी सभा घेतल्या आणि त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस ओझर नगर परिषदेचं नगराध्यक्षपद हे जनरल झालं तर आम्ही खूप नाराज झालो. आम्ही गुडघ्याला बाशिंग बांधून बसलो होतो. जर जनरल झालं असतं तर त्या आमची घरातच उमेदवारी राहिली असती आणि ओबीसी झालं असतं तर ती बी आमच्या घरातच उमेदवारी राहिली असती आणि एससी झालं तर ती पण आमच्या घरातच उमेदवारी आहे. कारण की एससी झालेला कॅन्डिडेट उमेदवार आमच्या घरातला आहे, आमचा घर काम करणाऱ्या गाड्याची बाई आहे. बघा, अशिक्षित बाई त्यांनी या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी दिली. त्याचप्रमाणे जर एसटी पडलं असतं साहेब
तर त्यांनी सांगितलं असतं की माझ्या गडी आहे, त्या गड्याला आम्ही तो फवारणी मारतो, 40 वर्षापासून आमच्याकडे काम करतो, त्यालाही त्यांनी त्या ठिकाणी उमेदवारी दिली असती. म्हणजे किती हा संविधानाने घटनेला दिलेला अधिकार आहे आणि कोणाच्या हातात आपण या ठिकाणी देतोय हे पण त्यांना कळायला या ठिकाणी मार्ग नाही. एखाद्याचा काही अर्ज आला असेल, कोणी नगर परिषदेत निवेदन दिले असतील, पण ते पण तर वाचता यायला पाहिजे, त्याच्यावर सही करता आली पाहिजे. असा उमेदवार या ठिकाणी आपल्या नगर परिषदेसाठी विरोधकांनी या ठिकाणी दिला. त्याचप्रमाणे या ओझर गावामध्ये तुमच्याकडे 10 वर्ष सत्ता होती ग्रामपंचायतीची. घन कचऱ्याचा ज्या ठिकाणी आपण या ठिकाणी सभा घेतो याच्या बाजूला कचरा डेपो आहे साहेब, अतिशय दुर्गंधी त्या ठिकाणी येते. गावाला अनेक श्वसनाचे आजारापासून अनेक फुफ्फुसाचे आजार त्या ठिकाणी झाले, रोगराई झाली आणि ते सुद्धा त्यांना तो प्रश्न सोडवता नाही आले. आणि आता ते भाषणामध्ये म्हणतात की तो प्रश्न आम्ही जागा विकत देऊ आणि तो प्रश्न सोडू. ज्यावेळेस तुमच्याकडे सत्ता होती त्यावेळेस तो प्रश्न तुम्ही सोडवला नाही आणि आता काय तो प्रश्न तुम्ही सोडवणार. आमचे दादाजी भुसे साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत. मी दादाजी भुसे साहेबांना विनंती करतो की आमचा गंभीर प्रश्न या गावाचा जर कोणता असेल तो कचरा डेपोचा आहे, तो एकदम गावाच्या लगत आहे साहेब. तो कचरा डेपोचा प्रश्न आपण सोडवावा अशी आपल्याला मी विनंती करतो. दुसरा पाणी पुरवठ्याचा प्रश्न आमचा आहे. दिवसाआड पहिले 4-4, 5-5 दिवसाआड पाणी यायचं, आता दिवसाआड पाणी पुरवठा येतो. 95ची आमची MGBची पाणी पुरवठा योजना आहे साहेब. पाणी पुरवठा योजना जुनी झाली. 95 ते आतापर्यंत कित्येक ठिकाणी पाईपलाईन फुटल्या, जीर्ण झाल्या. त्या रोज आठवड्यातून 2दा त्याचं लिकेज होतं आणि सांगतात 2-3 दिवस नळाला पाणी येणार नाही, की आम्हाला लिकेज काढायचं आहे. अतिशय गंभीर प्रश्न हा साहेब आहे. मोठं गाव आहे, तोही आपण या ठिकाणी सोडवावा. त्याचप्रमाणे गावातील रस्ते असतील, भूमिगत गटारी असतील. गाव मोठं वाढलं, गावापेक्षा नगरांमध्ये लोकसंख्या जास्त झाली, तिथे शोषखड्डे आहेत. गटारी नसल्यामुळे ते शोषखड्डे भरले जातात. तेही या ठिकाणी आपण आम्हाला भूमिगत गटारीसाठी भरघोस असा निधी आपल्याला द्यावा. त्याचप्रमाणे या ठिकाणी नगर ग्रामपंचायतीची नगर परिषद झाली. आमच्या विरोधकांनी सांगितलं की आपल्या गावामध्ये महाराष्ट्रातला सगळ्यात भ्रष्टाचारी सीओ आहे, त्यातले कर्मचारी रोज कलेक्शन करतात. अहो तुम्ही गावाचे नेते, तो सीओ भ्रष्टाचारी आहे. 4 वर्षापासून प्रशासक आहेत, सगळ्यात जास्त त्यांचा प्रशासकीय काल आपल्या गावामध्ये. ते जर भ्रष्टाचारी आहेत तर तुम्ही म्हणता दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत आमची सत्ता आहे. मग त्या सीओची तुम्ही बदली का केली नाही? त्या कर्मचारी जे कलेक्शन करतात त्यांची तुम्ही बदली का केली नाही? त्यांना भ्रष्टाचारापासून का रोखलं नाही? हाही प्रश्न ओझरकर सुद्धा नागरिक आपल्याला विचारतात. त्यांनी जे काही गावातले कामं केले असतील, जे काही कलेक्शन करत असतील, आता मी उघड बोलणार आहे, मी कोणाला घाबरत नाही. ते कलेक्शनचं पाकिट आणि टक्केवारी कोणाकडे जाती हे त्यांनी ओझरकरांना सांगावं. त्यांना खतपाणी कोण घालतं हे पण त्यांनी ओझरकरांना सांगावं. त्यांचेच केले चपाटे, त्यांचाच या ठिकाणी लँड डेव्हलपमेंटचा व्यवसाय आहे, कन्स्ट्रक्शनचे व्यवसाय आहे, त्यांच्याच परवानग्या आहेत. त्या कोण काढून देतं, कोण सीओची दलाली करतं हे पण तमाम ओझरकर नागरिकाला त्यांनी सांगावं अशी मी कळकळी विनंती त्यांनाही करतो आणि आमच्या सुज्ञ नागरिकांना या ठिकाणी करतो. वेळ बराच झालाय, बोलण्यासारखं खूप आहे. मी दादाजी भुसे साहेबांना विनंती करेल की आमच्या गावाकडे लक्ष द्या आणि गावाच्या जे काही समस्या असतील ते आपण आपल्या शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवा. मी या ठिकाणी आपल्या सर्व मतदार बंधू भगिनींना आणि शिवसैनिकांना विनंती करतो की आपण येत्या 2 तारखेला 2 बॅलेट असतील. एक बॅलेट असेल नगराध्यक्ष पदाचं. त्या नगराध्यक्ष पदाच्या धनुष्यबाणावर आपण बटन दाबायचे आणि माझी मुलगी श्वेता प्रदीप आयरे हिला प्रचंड मताने निवडून द्यायचंय.
दुसरं आवाहन करतो की दुसरं एक मशीन असेल, त्याच्यावरही आपले 2 उमेदवार असतील, त्यांचंही निशाणी धनुष्यबाण असेल. सर्वांनी धनुष्यबाणाचं बटन दाबायचंय आणि त्यांनाही प्रचंड मतांनी या ठिकाणी निवडून द्यायचंय. साहेब, आपले उमेदवार एकूण एक सगळे अतिशय स्वच्छ, चांगले, सुशिक्षित आहेत. समाजकार्याची त्यांना जाण आहे. आपण सर्वांना माझे हात जोडून विनंती करतोय की सर्वांनी आपल्या या उमेदवारांच्या धनुष्यबाणाचं बटन दाबून मताच्या रूपानं यांना आशीर्वाद द्यावा, यांना नगर परिषद काम करण्याची संधी द्यावी, हीच आपल्याला विनंती करतो आणि माझे मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. वेळ खूप झालेला आहे. मी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री, आपले गुरुवर्य मार्गदर्शक आदरणीय नामदार दादाजी भुसे साहेबांना विनंती करतो की साहेब, आपण आम्हाला सर्वांना आपल्या मार्गदर्शनासाठी आम्ही आतुर झालेलो आहोत आणि या ओझरच्या समस्त नागरिकांना, सन्माननीय आपल्या उमेदवारांना आणि मायबाप जनतेला आपण मार्गदर्शन करावं. धन्यवाद साहेब. आपल्या ओझर नगर परिषद निवडणूक 2025 आजच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित शिवसेनेचे सन्मान्य जिल्हाप्रमुख भाऊलालजी कांबळे साहेब, ज्यांनी आताच आपल्याला मार्गदर्शन केले, ते आदरणीय प्रदीप भाऊ आहिरेजी, माननीय एस.जी. रासकर, सिद्धांत आहिरेजी, आपल्या नगराध्यक्ष पदाच्या सन्माननीय उमेदवार श्वेताताई आहिरेजी, त्याच्यासोबतच प्रत्येक वॉर्ड वाईज त्याच्यात पेज म्हणून मला काढून द्या. पेज मध्ये पॅम्पलेट टाकणार. माननीय शंखपाल सुरेखा राजेंद्रजी, भोसले हर्षल विलासरावजी, करताळे नीता विकासजी, भावसार प्रीतल कल्पेशजी, जाधव नीलम श्रीकांतजी, पवार जितेंद्र ज्ञानेश्वरजी, जाधव अक्षय मधुकरजी, बंदरे लता संतोषजी, गामुर्डे योगिता ओमजी, गामुर्डे अक्षय दशरथजी, जगताप दीपक दौलतजी, गिरंदरे सनी जगन्नाथजी, सोनवणे आनंद पोपटजी, पगार सुजाता संजयजी, गवळी चंदा अनिलजी, जगताप किशोर वसंतजी, देवकर ज्योती संजयजी, गोंगे अक्षय नामदेवजी, जाधव पल्लवी महेंद्रजी, शेलार भारत विठ्ठलजी आणि सगळ्यात महत्वाचं धनुष्यबाणजी. या सभेला खरं म्हणजे 2-2.5 तास उशीर झालेला आहे. ताई, तुम्ही 4 वाजेपासून आलेला आहात आणि आता स्वयंपाकाचाही वेळ झालेला आहे. परंतु एकमेव लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्यामुळे तुम्ही आताही या ठिकाणी थांबला. मी आपली सर्वांची माफी मागतो. यायला 2-2.5 तास उशीर झाला.
येवल्याला फक्त मला सांगितलं गेलं होतं की नारळ वाढवण्याचा शुभारंभ कार्यक्रम आहे. नारळ वाढवतानाच एवढी मोठी प्रचंड उपस्थिती होती आणि मग ती रॅली आणि मग जाहीर सभा. मला वाटतं की हे प्रेम माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्यावर आहे, धनुष्यबाणावर आहे. पुढच्या टप्प्यामध्ये आपली जाहीर सभा निश्चितपणे होईल. त्या दिवशी आपण सविस्तरपणे संवाद साधू. परंतु प्रदीपजी, आज तुम्ही जे काही मुद्दे ठेवलेले आहेत, मी सर्व शहरवासियांना विनंती आवाहन करणार आहे. म्हटलं तर ओझर संपूर्ण भारतामध्ये HL मुळे प्रसिद्ध आहे. परंतु भारतात प्रसिद्ध असलेल्या प्रमुख शहरांमध्ये जर आज पिण्याच्या पाण्याच्या अडचणी असतील, अगदी शहराच्या मध्यभागी त्या ठिकाणी कचरा डेपो असेल, तर मला वाटतं ही अतिशय शोकांतिका आहे. आणि म्हणून मी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या वतीने, ज्यांच्याकडेच नगरविकास हे डिपार्टमेंट आहे, आपल्याला कोणाला विचारण्याची आवश्यकता नाही. मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, ओझरवासियांना मी आश्वासन देऊ इच्छितो की तुम्ही भगव्याला आशीर्वाद द्या. 6 महिन्याच्या आत कचरा डेपो त्या ठिकाणी हटवला पाहिजे. अतिशय उच्च शिक्षित, सामाजिक सेवेमध्ये सतत धडपड करणारे कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी उमेदवार म्हणून आपल्या समोर दिलेले आहेत. मला वाटतं की समोरच्यांवर आता तुम्हीच ओझरकरांनीच विचार करायचा आहे. जे प्रदीप भाऊंनी सांगितलं, तुम्हाला घरगडी पाहिजे की या शहराला विकासावर नेणारा एक चांगला प्रतिनिधी पाहिजे. प्रत्येक वॉर्ड मधून अतिशय स्वच्छ चारित्र्याचे, उच्च शिक्षित, ताई मी आपल्याला आश्वस्त करतो, सर्व उमेदवारांना आश्वस्त करतो, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. दादा भाऊ हा तुमचा एक भाऊ म्हणून तुमच्या सर्वांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील. आपल्या या शहराच्या विकासासाठी ज्या ज्या गोष्टी आपल्याला मंत्रालयापर्यंत नेण्याची गरज असेल, मी स्वतः तुमच्या खांद्याला खांदा लावून माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती करेन आणि या शहराचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन. अरे कधीची पाईपलाईन किती वेळेस नादुरुस्त होते. संपूर्ण महाराष्ट्रात, देशात अनेक शहरांमध्ये पाणी पुरवठा योजना झाल्या. मला वाटतं की हे आपलं प्रमुख शहर आहे. या ठिकाणी सुद्धा पाठीमागच्याच काळामध्ये या पाणी पुरवठ्याच्या योजनांच्या संदर्भात अनेक योजना झाल्या. त्याच्यामध्ये या शहराचा सुद्धा पाण्याचा प्रश्न सुटायला पाहिजे होता. तुम्ही काळजी करू नका. या विभागाचे मंत्री सुद्धा माननीय आमदार गुलाबराव पाटील साहेब आपले सहकारी नेते आहेत. आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो, फक्त तुम्ही भगवा फडकवा, धनुष्यबाणाला आशीर्वाद द्या. बाकीच्या गोष्टी आमच्यावर सोपवा. खरं म्हणजे रस्त्यांचाही प्रश्न आहे, अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या संदर्भातला विषय आहे आणि प्रामुख्याने रोजगाराच्या संदर्भातल्या अडीअडचणी आहेत. मला वाटतं की लोकांच्या हातांना काम मिळायला पाहिजे, रोजगार मिळायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा सारांश आहे
रयतेच पोटाशी लावावे, जनतेच्या उदरनिर्वाहाचं साधन निर्माण झालं पाहिजे, प्रत्येकाच्या कुटुंबाचं चरितार्थ चालला पाहिजे, प्रत्येकाच्या घराची चूल पेटली पाहिजे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये काही तू काळजी करू नको. सर्व नगरसेवक महोदयांना मी सांगू इच्छितो, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. उद्योग मंत्री पण आपलेच आहेत, उदयजी सावंत साहेब. एक स्वतंत्र बैठक आपण या भागामध्ये घेऊ आणि या भागामध्ये उद्योगधंदे कसे येतील, या भागातील या शहराच्या तरुणांच्या, ज्येष्ठांच्या, महिलांच्या हातांना काम कसं मिळेल, त्याही दृष्टिकोनातून निश्चितपणे त्या ठिकाणी मी स्वतः पुढाकार घेईन आणि त्या संदर्भातलं नियोजन त्या ठिकाणी केलं जाईल. महिलांची सुरक्षा हा सुद्धा अतिशय महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. मला वाटतं की मला खेदाने सांगायचं आहे, आत्ताच ओझरमध्ये प्रवेश करीत असताना तुमचा जो कोणता मेन रोड आहे त्या रस्त्याने मी येत असताना 2-4 जणांमध्ये झटापटी मारामारी चालू होती. मी गाडी थांबवली. त्या ठिकाणी मला माहित नाही नावगाव काय आहे, परंतु एकाच्या डोक्यातनं रक्त येत होतं. मी गाडी थांबवली. काय झालंय, कदाचित तुम्ही हा कार्यक्रम संपल्याच्या नंतर तुम्हाला त्याची माहिती मिळेलच. त्याच्या डोक्यातनं रक्त येत होतं. मी गाडी थांबवली. काय झालं रे बाबा? त्याने सांगितलं, दादा भाऊ ही पा गुंडागर्दी चालू आहे. आणि सांगत होतं की ते बघा तो गुंड चाललेला आहे. एखादं काम 2 दिवस पुढे पाठीमागे होईल कदाचित, पण ओझरवासियांना मी सांगू इच्छितो, ज्या पद्धतीने नाशिकमध्ये साफसफाई सुरू झालेली आहे, ओझर शहरातील पण गुंडागिरी मोडून काढली जाईल हे मी तुम्हाला या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो. बिलकुल चालणार नाही. जे गुंड असतील त्यांची गुंडगिरी त्या ठिकाणी ठेचून काढली जाईल. शेवटी उद्योगधंदे ही तिथली शांतता, तिथली सुरक्षितता या गोष्टी बघून उद्योजक त्या ठिकाणी येत असतात. आणि म्हणून 4 गुंड लोक जर संपूर्ण शहराला वेठी झडत असतील तर हे बिलकुल खपून घेतलं जाणार नाही. त्यांना त्यांची जिथे जागा आहे त्या जागेपर्यंत पोहोचवण्याचं काम कायद्याच्या माध्यमातून केलं जाईल हे पण मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती आवाहन करेन, पुढच्या टप्प्यामध्ये जेव्हा जाहीर सभा होईल आणि प्रदीपजी नारळाचा शुभारंभ वाढवताना, प्रचाराचा शुभारंभ करत असताना, आता 4 वाजेपासून आता किती वाजले? 8 वाजले. म्हणजे तुम्ही 4 वाजेपासून आले, आता 8 वाजत आले, तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात उपस्थिती आहे, याचा अर्थ 100% धनुष्यबाणाचा विजय होईल हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. कारण काही लोकांच्या रॅल्या सभा जे होत असतात ना, 50-75% तर निघून जातात. ते बोलतात तुझं 2 तासाचंच अग्रीमेंट होतं. 500, 1000, 2000 रुपये रोज हे तुम्ही उत्स्फूर्तपणे आशीर्वाद देण्याच्यासाठी आलेले आहे. आणि हा फरक शिवसेनेमध्ये आणि दुसऱ्यांच्यामध्ये आहे. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या या लाडक्या बहिणींनी तर करामत केलेली आहे.
आज महाराष्ट्रामध्ये महायुतीला जे मोठं भक्कम पाठबळ मिळालं त्याच्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे, तुमचे सर्वांचे आशीर्वाद आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्यासाठी एक वेगळं आकर्षण आहे. महाराष्ट्राने मागच्या 2.5 वर्ष असे मुख्यमंत्री पाहिला की जो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खेड्यापाड्यातून आलेल्या शेवटच्या माणसाला रात्रीचे 4 वाजू दे 5 वाजू दे त्या शेवटच्या गोरगरीब माणसाला भेटल्याशिवाय झोपायला जात नव्हते असा एकमेव मुख्यमंत्री म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब. मला आनंद आणि अभिमान तुमचं अभिनंदन एवढ्यासाठी पण करायचं आहे की तुम्ही समाजाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन या पॅनलची निर्मिती या ठिकाणी केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि हीच शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याला आहे. समाजाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन त्या ठिकाणी मार्गक्रमण केलं पाहिजे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची आपल्याला शिकवण आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारण. तुमच्या मधलाच एक दादा भुसे सारखा सामान्य कार्यकर्त्याला शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने मालेगावच्या तमाम जनतेच्या आशीर्वादाने 5व्यांदा लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते. हे फक्त तुमच्या सारख्यांच्या करतात. नुसतं लोकप्रतिनिधित्व नाही तर मंत्रीपदापर्यंत काम करण्याची संधी मिळते. हे केवळ तुमच्यासारख्या जनतेचे आशीर्वाद आहे. आणि म्हणून माननीय एकनाथजी शिंदे साहेब तुम्ही बघितलं असेल की लहानातल्या लहान समाजाच्यासाठी त्यांनी फार मोठे मोठे निर्णय केले. महिला भगिनींच्यासाठी तर अनेक निर्णय त्या काळामध्ये झाले. एसटी बसमध्ये 50% तिकीट. आता तुमचं एसटी स्टँड कुठे बांधून ठेवला एक बस जाते का तिकडे? आहे का नाही? मग बस तिकडे गेल्या पाहिजे, नाही तर मग तो बस स्टँड तरी उडून आणावं लागेल. बरं एवढं मोठं एचएल ते ओझरला जोडलेलं आहे का? मग ओझरची प्रगती कशी काय होईल? ओझरचा व्यापार उद्योग कसं काय वाढेल? म्हणून एचएलला सुद्धा ओझरशी कनेक्ट करावं लागेल. तर खऱ्या अर्थाने छोट्या मोठ्या व्यावसायिकाचा त्या ठिकाणी व्यवसाय होईल, 4 लोकांना रोजगार मिळेल आणि मग खऱ्या अर्थाने आपल्या शहराची त्या ठिकाणी प्रगती साध्य होऊ शकणार आहे. आणि मी ओझरवासियांना आश्वस्त करू इच्छितो, विकास कामं तर आपल्याला करायची आहेतच, परंतु त्याच्यासोबत शासनाच्या ज्या विविध योजना असतात त्या योजना पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणं, त्या योजनांचा लाभ त्यांना मिळवून देणं, यासाठी समांतर सर्व शिवसैनिक पदाधिकाऱ्यांना माझं विनंती आव्हान आहे. शिवसेना असेल, युवा सेना असेल, महिला आघाडी असेल, समांतर आपल्याला हे पवित्र पुण्याचं कार्य करायचं आहे की त्या योजनांचा लाभ त्या ठिकाणी निश्चितपणे कागदपत्रांची पूर्तता करून त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. याही दृष्टिकोनातून आपल्याला त्या ठिकाणी नियोजन करावं लागणार आहे. आणि म्हणून मला वाटतं की पुढच्या टप्प्यामध्ये आपले नेते मंडळी पण प्रचाराच्यासाठी येतील आणि तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, तुमच्या भावाला कधी पण अर्ध्या रात्री सूचना करा. जास्तीत जास्त 1.25 तासामध्ये मी ओझरपर्यंत येऊ शकतो. आणि जाता येता कधी पण तुम्ही मला हात दिला तर गाडी लगेच थांबेल. आपल्या गाडीला फौज फाटा नसतो.
जमिनीवर चालणारे आपण कार्यकर्ते आहोत, आहे का नाही? आणि म्हणून अगदी झोपडीतल्या माणसाच्या साठी पण आपल्याला काय करता येईल, समाजाच्या सर्व घटकांच्या साठी आपल्याला काय करता येईल. पाठीमागच्या काळामध्ये शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमित करणे या संदर्भातला मालेगावने पाठपुरावा केलेला आणि राज्यव्यापी 2011च्या पूर्वीचे जी घरं शासकीय जागेवर असतील त्यांना नियमित करण्याचा निर्णय आपल्या सरकारने केलेला आहे. आणि म्हणून जे छोटे मोठे झोपडीधारक असतील, ज्यांची लहान मोठी कुठे सरकारी जागेवर अतिक्रमण मध्ये घरं असतील, तर त्या सर्वांची कागदपत्रांची पूर्तता करून आता या नियमाला महाराष्ट्रामध्ये मालेगाव पॅटर्न म्हणून संबोधलं जात आहे. मालेगावमध्ये 5,000 ते 7,000 घरं आम्ही त्या घरामध्ये राहणाऱ्या त्या आमच्या बंधू भगिनीच्या नावावर त्याचा उतारा करून दिलेला आहे. अतिक्रमण म्हणून त्याच्यावरची टांगती तलवार असायची, कधीतरी कारवाई होईल, आमचं घर निष्कासित होईल. आणि म्हणून तो जो काही नियम केलेला आहे त्याप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता करून ती घरं सुद्धा आपण त्यांच्या नावावर करून देऊ शकतो. आणि म्हणून ही सर्व कामं येणाऱ्या काळामध्ये आपण निश्चितपणे मार्गी लावू. आणि तुम्हाला काळजी करायचं काही कारण नाहीये. नगर विकास जो शहरांच्यासाठी विकास कामांना देणारं जे डिपार्टमेंट आहे ते डिपार्टमेंटच माननीय उपमुख्यमंत्री महोदय, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे आहे. आणि म्हणून या शहराच्या विकासासाठी जेवढा निधी लागेल, आता आमची दिदी एमटेक आहे, बरोबर ना, आणि बी सिव्हिल, बरोबर. तर तुम्ही आणि सर्व नगरसेवक महोदयांनी या शहराच्या विकासाचा एक आराखडा तयार करा, लवकरात लवकर करा. कदाचित काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदे साहेब आले तर त्यांच्याकडे तो आपण सादर करू आणि त्याच्यासाठी जेवढा निधी लागेल या शहराच्यासाठी ज्या ज्या बाबी तुम्हाला लागणार आहेत. आता पिण्याचं पाणी, कचरा डेपो, हे तर अंडरग्राऊंड ड्रेनेज, परंतु कुठे गार्डन असलं पाहिजे, कुठे आमच्या माता भगिनींच्यासाठी एक स्वतंत्र व्यवस्था असली पाहिजे, ज्येष्ठांच्यासाठी गार्डन असलं पाहिजे, कुठे शाळा असली पाहिजे, कुठे लहान बाळांच्यासाठी उद्यान असलं पाहिजे. तर या सर्वांचा तुम्ही आराखडा तयार करा. विद्यार्थ्यांच्यासाठी अभ्यासिका असली पाहिजे, स्पोर्ट्स स्टेडियम असलं पाहिजे. तर याचा एक तुम्ही आराखडा तयार करा आणि त्या आराखड्याच्यासाठी टप्प्याटप्प्याने आपण त्या ठिकाणी निश्चितपणे मान्यता घेऊ आणि या शहराचा विकास त्या ठिकाणी साध्य करू. एवढंच या निमित्ताने मी सांगू इच्छितो. मला वाटतं की आणखी भरपूर मुद्द्यांवर आपल्याला त्या ठिकाणी बोलायचं आहे. मला माहिती आहे की युवा सेनेचा सिद्धांत हा खूप कमी वयामध्ये सुद्धा, कारण त्यानेच अधिक पुढाकार आपली बैठक पण झाली होती, तर त्याच्यासोबतच शिवसेना असेल, युवासेना असेल, महिला आघाडी असेल, या सर्वांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला. आणि ओझरवासियांची आणखी मागणी आहे की आमच्या या ओझर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा त्या ठिकाणी झाला पाहिजे. आणि म्हणून तेच मी सांगितलं की हे जे महान आमचे दैवत होऊन गेलेले आहेत, भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब असतील, महात्मा ज्योतिबा फुले साहेब असतील, आमचे अण्णाभाऊ साठे साहेब असतील, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले साहेब असतील,
माननीय अहिल्यादेवी होळकर साहेब असतील, हे आमचे महान आदर्श आहेत. मला वाटतं की पुढच्या पिढीला त्यांचा आदर्श आम्हाला त्या ठिकाणी असला पाहिजे. आणि म्हणून या सर्व गोष्टींच्यासाठी जे जे काही करावं लागेल ते आपण सर्वजण मिळून निश्चितपणे या ठिकाणी करूया, एवढाच विश्वास सर्व ओझरवासियांना मी या निमित्ताने देऊ इच्छितो. परत एकदा मी आपल्या सगळ्यांची माफी मागतो की 2-3 तास या ठिकाणी उशीर झाला. प्रदीपजी भोला एक कीर्तनकार होते. ते कीर्तनकार खूप रंगात येऊन ते कीर्तन सादर करत होते. कीर्तन करता करता महाराजांचे डोळे लागले आणि महाराजांनी जेव्हा डोळे उघडले तर समोर बसलेल्या श्रोत्यांपैकी 50% श्रोते निघून गेलेले होते. महाराजांनी परत कीर्तन सुरू केलं. 50% का होईना श्रोते शिल्लक आहेत. महाराज कीर्तन करता करता तल्लीन झाले, डोळे लागले आणि परत महाराजांनी डोळे जेव्हा उघडले तर तेव्हा एक 10-20 लोक शिल्लक होते. महाराजांना वाटलं काही हरकत नाही, एवढे तरी माझे श्रोते आहेत. महाराजांनी परत कीर्तन सुरू केलं. महाराजांचे डोळे लागले. परत जेव्हा महाराजांनी डोळे उघडले तर फक्त एक श्रोता शिल्लक होता. मग महाराजांनी कीर्तन थांबवलं, त्या श्रोत्याला जवळ घेतलं आणि त्याची अतिशय आपुलकीने त्याला संवाद केला. काही का होईना सगळे जरी निघून गेले असते, परंतु तू एक तरी आहे की तुला माझं कीर्तन आवडलेलं आहे, तुला माझे विचार समजलेले आहेत. तो एक श्रोता म्हणाला, महाराज मला तुमचं कीर्तनाचं तर काही माहीत नाही, परंतु ज्या माईक वरून तुम्ही कीर्तन करता आहेत आणि ज्या घोंगडीवर उभं राहून तुम्ही कीर्तन करता आहेत, तुमचं कीर्तन एकदा थांबलं तर मग ते मी घेऊन घरी जाईल आणि आनंदाने मी पण झोपेन. आता मलाही वाटलं होतं की तुमच्यापैकी अर्ज जर गेले तर आपण आवडतं घेऊ. परंतु तुम्ही जायला बोलत नाही. हे प्रेम हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं प्रेम आहे. हे प्रेम धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांच्यावरचं तुमचं प्रेम आहे. हे प्रेम महाराष्ट्राचा लोकप्रिय उपमुख्यमंत्री महोदय ज्यांनी 24 तासांच्या पैकी 20-20, 22-22 तास या महाराष्ट्राच्या साठी योगदान केलंय, ते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या विषयी तुमचं हे प्रेम आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे, मी आता रात्री जेव्हा शिंदे साहेबांना भेटेल तर शिंदे साहेबांना सांगेल, ओझरकरांनी मला शब्द दिला आहे की ओझर नगरपालिकेवर 100% भगवा भेटेल. भेटेल ना? या आमच्या यांना जर मतदानाचा अधिकार राहिला असता ना तर यांनी समोरच्याचं डिपॉझिट जमा केलं असतं. तुमचं सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.